सर्वांना रामकृष्ण हरी. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. अशी कोणती पुण्य येती फळाला, अशी कोणती पुण्य येती फळाला, या रामकथेच्या सोहळ्याला आपणास उपस्थित राहण्याचं भाग्य लाभावे. खरंच हे भाग्य आहे आपलं. या कोटेश्वराच्या नगरीमध्ये, या कुटासा ग्रामामध्ये कपिल कुमार आणि समस्त ग्रामवासियांच्या सहकारातून हा ज्ञानयज्ञ गेल्या 6 दिवसापासून इथे सुरू आहे. ही ज्ञानकथा यासाठी महत्त्वाची आहे की या कलियुगामध्ये हे रामायण घराघरामध्ये घडावं. कारण का घडावं, ही रामकथा का घडावी, तर घरामध्ये महाभारत घडू नये म्हणून रामायणाची आवश्यकता आहे. आणि ही कथा आपण ज्यांच्या मुखातून ऐकत आहोत, ज्या मुखकमलातून ऐकत आहोत, त्या मुखकमलाने गेल्या 40 वर्षापासून या रामकृष्णाची, या प्रभू श्रीरामचंद्राची आणि या देव देश आणि धर्मासाठी आपली वाणी खर्च केली आहे. असे या विदर्भाचे रत्न, या महाराष्ट्राचे भूषण आणि या वऱ्हाडची कूस ज्यांनी धन्य केली, असे आमचे गुरुवर्य रामानाचार्य, आमचे बाबा हरिभक्त पारायण श्री संजयजी महाराज पाचपोर यांच्या मुखातून आम्हाला ही ऐकायला मिळते. हे आमचं सद्भाग्य आहे. आणि या भागामध्ये, या परिसरामध्ये ही दुसरी कथा आहे. मागच्या वर्षी पुण्याला झाली आणि यावर्षी ही दुसरी कथा आहे. हे भाग्य आहे. आणि हे तुम्हा कोटासावासियांनी सर्वांच्या सहकार्यातून हा योग आणला, ही खरंच मोठी गोष्ट आहे. बाबा, हे गाव खूप छान आहे, खूप श्रीमंत लोकांचे गाव आहे आणि विनयशील लोक आहेत. या गावाचं राजकारण असं आहे की राज्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण धरून काढणारं एवढी मोठी व्यक्ती इथं लोक आहेत. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट की हे भाविक आहेत, पायी पंढरीचे वारकरी आहेत. आणि त्यामुळे इथं ही शोभा अत्यंत सुंदर अशी दिसत आहे. गुरुवारे बाबांची वाणी या कार्यासाठी झटत आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या पदकमलांनी संपूर्ण महाराष्ट्र गेल्या 40 वर्षापासून भ्रमण करून जवळपास 1300 ते 1500 गावांमध्ये हरिनामाचा गजर सुरू केलेला आहे. जवळपास 65 गोशाळांमधून 17,000 गायी. आपल्या घरी एक गाय आणि 2 बैल सुद्धा आज नाहीत, आपण ट्रॅक्टर घेतलेले आहेत. परंतु 17,000 गायींचं रक्षण, कारण की महाराज गोभक्त आहेत. आणि ते जेव्हा गायीची जेव्हा विटंबना होते तेव्हा महाराजांच्या मनाला पीळ पडतो. उभी गाय जेव्हा जिवंतपणी कातळ्यानं सोडल्या जाते तेव्हा महाराज तुटतात, तिळतिळ तुटतात. आणि महाराज तसंच शंभूराजांचं सुद्धा इथे झालं होतं. माझ्या शंभूराजांची सुद्धा कातळी इथे अशीच जिवंतपणी काढली होती. माझ्या राजाचे डोळे फोडले होते, माझ्या राजाच्या कानामध्ये शिसवतलं होतं, जीभ छाटली होती, तरी माझा राजा ना झुकला ना वाकला. देव देश आणि धर्मापायी त्याने प्राण हाती घेतलं होतं. बाबांच्या वाणीतून दररोज मी बघतोय शिवराय त्यांच्या मनामध्ये पिंगा घालतात. त्यांची जी राष्ट्रभक्ती उफाळून येते आणि जेव्हा ते राष्ट्रभक्तीतून ते गातात तेव्हा त्यांच्या वाणीला तलवारीचं तेज येते. परंतु एवढे तेजस्वी बाबांची वाणी, परंतु जेव्हा आईचा विषय निघतो तेव्हा अत्यंत हळवे होतात. त्यांची वाणी सद्गदित होते, कंठ दाटून येतो. या वयामध्ये जर त्यांना आईची एवढी आठवण येते, आपल्या आई वडील जर जिवंत असतील तर त्यांचं आपलं जे झालं असेल ते गंगेला मिळालं, परंतु पुढे तरी सुधरा असा या रामकथेचा संदेश बाबा देतात. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक नोहे माते मारी कुणी पुटारी. आणि गोठ्यात वासारांना ह्या चाटतात गाई, मी हे वात्सल्यपासूनचे रोज रोज पाही, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. बाबांच्या वाणीतून हे भाव व्यक्त होतात. तेव्हा आम्हाला समजते की नाही झाली वारी जीवनात, मायबापाची तू सेवा कर, अरे जगाचा मालक येईल दारी, फक्त तू पुंडलिकासारखी भक्ती कर, असं बाबा आपल्या वाणीतून सांगतात. बाबांच्या वाणीमधून आपल्याला रामायणातला संदेश हा आहे की त्याग आणि बलिदान हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यागाने माणूस मोठा होतो. श्री रामप्रभूंनी त्याग केला, बंधूंना जपलं. बंधुप्रेम फार महत्त्वाचं आहे. आज घराघरामध्ये कलह आहेत. एका एकरासाठी धुऱ्यावर आपण भांडतो, घराच्या आळ्यावर आपण भांडतो. परंतु सगळं सोडून बाबांनी सांगितलं त्या दिवशी अत्यंत हृदयदावक घटना की काल बसलेले होते मधामध्ये आणि उद्या गेले निघून. कारण की त्यामुळे हे आपलं नाही आहे, त्यामुळे भांडू नका. भावाभावाचं प्रेम असलं पाहिजे, आईवडिलाचं प्रेम असलं पाहिजे. या कथेतून बाबा आपल्या गावाची व्यथा सांगतात. कुटुंबामध्ये, गावामध्ये सुद्धा आपण एकीनं असलं पाहिजे. एकमेकाच्या समोर जातो, कोणीच कोणाशी बोलत नाही असं नसलं पाहिजे. कारण की उद्या नाही आपण.
आणि त्यानंतर ही जेव्हा पुढे जाते तेव्हा राष्ट्राची गाथा वाहते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खुंदो मैं तुम्ही आझादी दूंगा, हे बाबांच्या वाणीमध्ये जेव्हा येते तेव्हा आम्हाला बाबांमध्ये राष्ट्रसंत दिसतात. राष्ट्रसंत वेगळे कोणते असतात, जे राष्ट्राची चिंता वाहतात. अशा प्रकारची ही कथा, ही द्वापार युगातली किंवा त्रेतायुगातली आणि कलियुगामधली आजची महत्त्वाची कथा ही गावामध्ये झाली पाहिजे. फार जास्त बोलणार नाही बाबा, परंतु अत्यंत अशी सुंदर वाणी आणि त्या वाणीतून त्याग आणि बलिदान, शंभूराजांचं बलिदान या राष्ट्रासाठी एवढं अमृत होतं की ग्रँड अप म्हणतो, द ट्रॅजिक डेथ ऑफ संभाजी वॉज द टर्निंग पॉईंट इन द हिस्ट्री ऑफ मराठा. संभाजी महाराज जिवंत राहिले असते तर कदाचित राज्य राहिलं नसतं, पण त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला. मराठ्यांच्या तलवारींना तेज आलं, भाल्यांना ताकद आली, तोफांना बळ आलं आणि अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. कारण बलिदान, बाबा सांगतात की ईश्वराला सुद्धा बलिदान आवडते आणि ते बलिदान कोणतं, तारुण्यातलं. माझ्या शंभूराजाचं वय फक्त 32 वर्षाचं होतं आणि म्हणून बाबांच्या रामकथेमध्ये शिवराय असतात. कारण की जिजामातेने शिवरायांना लहानपणी शिकवलं रामायण आणि म्हणून त्यांनी घडलं की रामाला सुद्धा रावणाने परस्त्रीचा अभिलाष केला, त्याचं राज्य बुडालं, म्हणून शिवरायांनी परस्त्रीला सुद्धा आई समान म्हणून परत पाठवलं. भावाचं जिंकलेलं राज्य त्याला परत केलं, कारण की भरताचं राज्य त्यांना आठवलं होतं. अशा प्रकारची ही रामकथा आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची, आपल्या देशाची, समाजाची आहे आणि म्हणून ती दूर जाऊ नये. फक्त शेवटी जाता 1 मिनिटामध्ये सांगतो, बाबाचा कवितेत या कथेचा आदर्श काय आहे ते सांगता की तुमच्याजवळ भरपूर संपत्ती आहे, पण ते द्या ना, एखाद्या गरीबाच्या लग्न कामामध्ये पडू द्या ना, एखाद्या अनाथाला तुम्ही घ्या ना कळेवर, अशा प्रकारे म्हणतात. आणि त्या कथेचा सार बाबांच्या असा आहे, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणे द्यावीत, ज्यांच्या अंगांनी ढग झुकले त्यांनी वंजळ पाणी द्यावे ना दुसऱ्याला, त्यांनी वंजळ पाणी द्यावे आणि आपलं श्रीमंत हृदय त्यांनी भरून घ्यावे. सूर्यकुलाशी ज्यांचे नाते, ज्यांच्या घरामध्ये उजेडच उजेड आहे, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा आणि युगायुगाचा अंधार जेते ज्या झोपडपट्टीमध्ये आहे पहाटेचा गाव न्यावा. काही माणसं आभाळ उंचीची असतात, आभाळा एवढी ज्यांची उंची, काही आभाळ उंचीची माणसं असतात समाजामध्ये, त्यांच्या फक्त कृपादृष्टीने समाजाचं गरिबाचं भलं होते. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, असा या कथेचा सार बाबा सांगतात. आम्ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबाच्या वाणीला शतायुष्य लाभावं आणि या समाजाची, राष्ट्राची, देशाची सेवा करावी. इथेच थांबतो, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद.